यानंतर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या कार्याचे पैलू या परिसंवाद कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलसचिव डॉक्टर VN शिंदे सरांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. ज्यांचं आत्ताच आपण मनोगत ऐकलं आणि 5 विद्यापीठांच्या कुलगुरू पदानंतर विद्येच्या प्रांगणात या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचे आत्मचरित्र आपल्यासमोर सादर केलं. ते गोमा पवार सरांचे मित्र प्राध्यापक डॉक्टर माणिकराव साळुंखे सर, ज्यांनी पुण्याकडे कसं बघायचं हे आता पुण्यात गेल्यानंतर आम्हाला एक काम जोडून दिलं. असे या पुस्तकाचे खऱ्या अर्थानं प्रकाशकही कादंबरीकार आणि संपादक माननीय सुशील दसकटे सर, ज्यांनी पुस्तकाकडे कसं बघायचं आणि खरं सांगायचं झालं तर इतिहास कसा असतो, मॉडर्निझम पोस्ट मॉडर्निझम याच्या अगदी सोप्या शब्दात आणि सगळ्यांना कळेल अशा भाषेमध्ये आपल्याला परिचय करून दिला. ते राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार सर, विठ्ठलरामजी शिंदे या अध्यासनाचे समन्वयक आणि मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर रणधीर शिंदे सर, मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे सर, समोर उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, सरांनी आत्ताच साळुंखे सरांचं मनोगत ऐकलं आणि ते म्हणले की खऱ्या अर्थाने निवड चुकली. तसं नाही झालेलं, तुमची निवड बरोबर आहे, माझी निवड चुकलेली आहे. त्याची 2-3 कारणं मी पहिल्यांदा सांगतो. कुलगुरू असा उल्लेख प्रकाश पवार सरांनी केला, दसकटे सरांनी केला होता, तो अगदी बरोबर आहे. आजही इथल्या लोकांच्या मनामध्ये तुमचं स्थान ते कुणी टाळू शकत नाही, हे मी स्पष्टपणे बोलतो माझ्यासह. कारण एक अमिट छाप लोकांना एक दिशा द्यायचं, विद्यापीठाला एक दिशा द्यायचं. मी असं म्हणतो की विद्यापीठाला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या टप्प्यावर ज्या कुलगुरूंनी नेलं त्याच्यामध्ये संशोधन आणि त्याचबरोबर पायाभूत सुविधांच्या माध्यमातून विद्यापीठाची एक ओळख निर्माण करण्याचं कार्य सरांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं होतं. आणि ते कुलगुरू आता रजिस्ट्रार अध्यक्ष म्हणजे निवड चुकली मात्र आहे. आता या ठिकाणी आजचा हा जो कार्यक्रम आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या कार्याचे पैलू, आणि या पुस्तकामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याबद्दल प्राध्यापक गोमा पवार सर यांनी जे लेखन केलेले, वेगवेगळ्या ठिकाणी लेख प्रकाशित केलेले आहेत, त्या लेखाचा हा एक संग्रह आहे. आणि हे यापूर्वी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या जीवनाबद्दल त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत, अनेक ठिकाणची व्याख्यानं उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये आता हे नवीन पुस्तक येत आहे. पवार सरांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे माझं मत आहे की हे पुस्तक जे आहे ते विठ्ठलरामजी शिंदे समजून घेण्यासाठी एक उपयुक्त असणारा असा दस्तऐवज आहे. विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलेल्या कार्याबद्दल आता अगदी थोडक्यात चर्चा झाल्या. मी पण काही मुद्दे आणलेले आहेत आणि ते मुद्दे आणायची पण गरज नाही. अस्पृश्यता निवारण खऱ्या अर्थानं देश पातळीवरती एक समस्या आहे याची जाणीव करून देण्याचं पहिलं कार्य जर कोणी केलेलं असेल राष्ट्रीय पातळीवरती, महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महात्मा ज्योतिराव फुले यांनीच पहिल्यांदा त्याची सुरुवात केली आणि त्याच्यामधून खूप मोठं कार्य झालं. शिक्षणाच्या बद्दल सुद्धा किती कार्य झालं हे आपण सगळेजण ओळखतो आणि त्याच्याबद्दल कृतज्ञ आहे महाराष्ट्र. मात्र राष्ट्रीय काँग्रेसचा तशा पद्धतीचा ठराव झाला पाहिजे याच्याबद्दल विठ्ठलरामजी शिंदे यांनी जे कार्य केलं हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप मोठं कार्य होतं. त्यांनी पुणे आणि मुंबईमध्ये शाळा काढल्या, सर्व धर्मियांसाठी काढल्या. तिथं काही असं भेदाभेद अमुक तमुक काही नव्हतं, म्हणून शिक्षण तज्ञ म्हणून त्यांची ओळख असलीच पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये त्यांनी केलेलं कार्य जे आहे की मुरळी प्रथा आणि वेगवेगळ्या देवींच्यासाठी सोडले जाणारे मुली, आणि फक्त मुलीच नव्हे तर मुलं सुद्धा, याच्याबद्दल पोटतिडकीनं त्या काळामध्ये लेखन करणं, त्याच्याबद्दलचं संशोधन करणं, कुठल्या देवीला मुलगी सोडली तर तिला काय म्हणतात आणि कुठल्या देवीला मुलगा सोडला तर काय म्हणतात, या सगळ्या माहितीसह तशा पद्धतीचं त्या काळात लेखन करणं, ज्यावेळेस संसाधनं अतिशय अपुरी होती, संदर्भ ग्रंथ मिळणं सोपं नव्हतं किंवा तशा पद्धतीचे कदाचित संदर्भ ग्रंथ असतील की नाही माहित नाही, अशा कालखंडामध्ये अशा प्रश्नांच्या वरती पोटतिडकीनं लेखन करणं हाही भाग आपण समजून घेऊ शकतो. पण अशाच एका मुरळीला जी दलित समाजातली आहे तिला घरी आणायचं, घरात ठेवायचं,
तिला शिकवायचं का, तर तिला कुठल्याही शाळेत प्रवेश मिळू शकत नाही आणि जमखंडीच्या शाळेत परत शिक्षिका करायचं. हे कृतीपूर्ण कार्य विठ्ठल रामजी शिंदे यांनी जे केलेले आहे त्याला कुठल्याच प्रकारची तोड असू शकत नाही. त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन 1906 ला काढली, मुरळी प्रतिबंधक सभा काढली. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सुद्धा तितक्याच पोटतिडकीनं बोलणं आणि त्या काळामध्ये शेतकरी मेळावे घेणं, हे सुद्धा त्यांचं कार्य जे आहे ते त्यांच्या अष्टपैलू किंवा सर्व विषयातल्या अभ्यासाचं निदर्शक आहे असं मानलं पाहिजे. असं असतानाही मला खूप वर्षापासून म्हणजे 82 पासून हा प्रश्न, 82 ला मला पहिल्यांदा आनंद झाला होता, कारण विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनावरचं एक छोटेखानी पुस्तक, प्रत्येक शाळेला जी सरकारनं पुस्तकं पाठवलेली होती त्या पुस्तकाच्या लॉट मधून आलेलं, शाळेतलं पुस्तक वडील शिक्षक असल्यामुळे घरात आलेलं होतं सुट्टीमध्ये आणि ते बघितलं होतं. आणि आनंद कशाचा झालेला होता, तर शिंदे नावाच्या माणसावरती कुठलं तरी पुस्तक आहे. आता शिंदेला खूप बरे दिवस आहेत आणि शिंदेला बरे दिवस येण्यापाठीमागं पवारांची पॉवर आहे, कारण गोमा पवार आहेत. आणि त्यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांना इतके वर्ष म्हणजे 44 ते 73 ज्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेखही फारसा होत नव्हता अशा व्यक्तीला पुन्हा चर्चेमध्ये आणलेलं आहे, त्यांचं कार्य समाजाच्या पुढे आणलेलं आहे. म्हणून म्हटलं की पवारांच्या पाठीमा, नाही तर आत्ता बघा पुस्तक आहे विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावरचं, आयोजक आहेत रणधीर शिंदे आणि अध्यक्ष आहेत विलास शिंदे. म्हणून म्हटलं तर हे जे सगळं कार्य आहे हे सगळं एका शिंदे नावाच्या माणसावरती पुस्तक आहे याचा आनंद असणं, त्या काळात विठ्ठल रामजी शिंदे यांनी काही लेखन केले, पुस्तकं लिहिलेली आहेत याची माहिती आमच्यासारख्या छोट्या विद्यार्थ्यांना असणं शक्यच नव्हतं. पुढे अनेक वर्ष गेली, विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून या विषयाकडे बघण्याचाही भाग उरला नाही. मात्र सोलापूरला मी असतानाच गोमा पवार सरांची सुद्धा माझी ओळख करून लोणीकर सरांनी दिलेली होती. आम्ही भेटल्यानंतर 10 मिनिटं गप्पाही मारायचो. मात्र त्यावेळेस आत्ताच्या प्रमाणे साहित्य आणि त्याच्याशी असणारी जवळीक असं काही माझ्यामध्ये निर्माण झालेलं नव्हतं. एवढी अशी साहित्याची पुस्तकं वगैरे वाचत नव्हतो, त्यामुळं त्या विषयावरती फार काही आमच्यामध्ये चर्चा होण्याचा वगैरे भाग नव्हता. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनावरती ज्यावेळेस गोमा पवार सरांची पुस्तकं आली आणि त्याच्यानंतर कायम सातत्यानं माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होत राहिला, इतकं प्रचंड कार्य करणारा माणूस, कृतीपूर्ण कार्य करणारा माणूस, त्यांच्या मर्यादा काय आहेत ह्या गोमा पवार सरांनी ज्या नमूद केलेल्या आहेत त्या आता सरांच्या भाषणातूनही आपण ऐकल्या, तरी सुद्धा एवढा अंधारात का राहिला, तर त्याच्यामध्येही शिंदे आडनावाच्या सगळ्याच लोकांच्या मध्ये एक फॅक्टर येतो, तो कदाचित असावा. आणि ते विठ्ठल रामजी शिंदे यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेले होते. हे त्यांचं चरित्र वाचतानाच मला पदोपदी जाणवतं. पहिली गोष्ट म्हणजे ते जे कुठलीही गोष्ट करत होते ते मनापासून करत होते आणि कुठलीही आवडणारी गोष्ट किंवा त्यांना पटलेली गोष्टही त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधी सोडली नाही. धर्मातून आलेल्या अनिष्ट प्रथा, त्यातलं कर्मकांड हे कसं चुकीचं आहे हे सांगत असतानाच त्यांनी धर्म सोडा असं कुठं म्हटलेलं कुठेही सापडणार नाही. देव एकेश्वरवाद वगैरे मानणं असं जरी असलं तरी एकेश्वरासाठी कुठलं तरी एक प्रतीक घेऊन त्याची पूजा आणि कर्मकांड याच्यामध्येही ते कुठं अडकलेले आपल्याला दिसत नाही. मात्र जे चुकीचं दिसतं त्याच्यावरती इतका जबरदस्त आघात ते करतात की पुढच्या माणसाचं मन त्याच्यामध्ये दुखावलं जाण्याची शक्यता जास्त होती. आणि तसं विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बाबतीत प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं प्रसंग पडलाय, एखाद्या माणसानं काल सहज मदत केलेली पण आज त्याचं वर्तन बिघडलं, आपल्याला पटलेलं नाही, तर त्याला तितक्याच सडेतोडपणे आणि स्पष्टपणे सांगायचं कार्य विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यांच्या जीवनामध्ये पदोपदी केलेलं दिसतं. दुसरा महत्वाचा पार्ट जो मला जाणवतो तो म्हणजे त्यांचं जे कार्य होतं ते आज सुद्धा अपूर्णच आहे असं दिसतंय. आजही त्या गोष्टी पुन्हा तशा पद्धतीचं कार्य करण्याची गरज आहे असं वाटेल अशा घटना आपल्या भोवतालामध्ये घडताना दिसतात. मग त्यांचं कार्य काळाच्या पुढे किती वर्ष आहे, इतकं पुढं असणारं कार्य म्हणजे इतकं प्रदीर्घ काळ जे पूर्णत्वाला जाऊ शकणार नाही असं कार्य 20व्या शतकाच्या अगदी सुरुवातीच्या काळात करणं, त्यावेळेची सामाजिक परिस्थिती, त्यावेळेस एकूण विद्वानांची सुद्धा विचार करण्याची ताकद क्षमता जी आहे त्याच्या फार पुढे विठ्ठल रामजी शिंदे होते.
आणि त्या उंचीवरती जाऊन विचार करणं पेलवेलच अशातला भाग नव्हता। याच्यातून जे न पटणारे लोक होते त्यांनी त्यांच्या जवळ जाण्याचा काही प्रश्न नाही, जे पटणारे लोक होते ते सुद्धा त्यांच्या समोर असेपर्यंत ते सपोर्ट करतात, नंतर आल्यानंतर शांत राहतात। अशा पद्धतीच बऱ्याच ठिकाणी झालं असावं असं दिसतं। तिसरी गोष्ट म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांचं चरित्र वाचत असताना कुठंही त्यांनी प्रसिद्धीसाठी काम केलेलं नाही। हा बदल झाला पाहिजे, ही गोष्ट झाली पाहिजे, असं व्हायला पाहिजे, ही मुलं शिकली पाहिजेत, मुरळीची प्रथा बंद झाली पाहिजे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मुरळीचा विवाह झाला पाहिजे, इथपर्यंत ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जे करायला गेले कार्य ते मनापासून करायचा प्रयत्न त्यांनी केला। त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टी न पटणारे जे घटक होते त्या न पटणाऱ्या लोकांचा विरोध झाला तरी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत, म्हणजे जे अगदी पोलेंना कडाडून विरोध करून अगदी नंतर स्वतःची ताकद हे दाखवावं लागलं, ज्याच्यामुळेच तुम्ही सांगितलेलं सरांनी सांगितलेल्या घटनेमध्ये फुले पुढे चालत राहिले आणि मग दयानंद सरस्वती सुद्धा आले, तशा प्रकारची गरज विठ्ठलरामजी शिंदेना लागली नाही। मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची कितीही मोठं कार्य केलं, कितीही क्रांतिकारक कार्य त्यांनी केलं तरी प्रसिद्धीही मिळाली। त्यामुळे हे सगळं असं होतं। आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याचा उदो होणं किंवा त्यांच्याबद्दलची माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचवणं हे आपली समाजाची मानसिकता इतकी प्रगल्भ झालेली नाही, इतकी प्रगत झालेली नव्हती की त्यांच्या कार्याला इतकी ठळकपणे ठसठशीतपणे प्रसिद्धी द्यावी। उलट अशी कार्य करणारी जी लोक असतात त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे पुरावे जे असतात ते पुरावे विशेषतः भारतामध्ये तरी सगळे कसे मिटवता येतील याच्याकडे लोकांचा जास्त कल असतो। हे शिंदेचं आहे ते एक उदाहरण, पण एक गमतीशीर किस्सा, विषयांतराचा किस्सा असला तरी सांगून मी रजा घेणार आहे। मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये मुक्तापूर स्वराज्य नावाचं एक 65 गावांचं स्वतंत्र राज्य निर्माण झालेलं होतं। त्या राज्याच्या निर्मितीसाठी लढणारा सेनाधिकारी म्हणून जो होता तो दत्तोबा भोसले नावाचा पैलवान। महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे ते अगोदर पैलवानकी करत होते, त्यांचे पैलवान म्हणून हिंद केसरी झाले। त्यावेळेचा गव्हर्नर लिको याच्या हस्ते पुरस्कार घ्यायचा वगैरे सगळा समारंभ झाला। मात्र त्याच्यानंतर राजकीय मतभेद झाले, कुठल्या पक्षाशी झाले तो पक्ष आजही असल्यामुळे मी पक्षाचं नाव घेत नाही। आणि मतभेद झाल्यानंतर म्हणजे तिथेही हाच प्रश्न आला की ते कट्टर जे काही आपण बोलतो त्याचप्रमाणे कृती झाली पाहिजे अशा विचाराचे, आणि एका नेत्याच्या घरी गेल्यानंतर बोलणं आणि वागणं ह्याच्यात बदल दिसला। त्यांनी फारकत घेतली, फारकत घेतल्यानंतर या दत्तोबा भोसलेंचं नाव पुसत 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 इतकं पुसलं की मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त जो फलक निर्माण केला त्या फलकामध्ये दत्तोबा भोसलेच्या मुलानं मोठी देणगी दिलेली होती, पण दत्तोबा भोसलेंचं नाव कुठेच नव्हतं। हा इतिहास सगळा दडपला गेला। मला सुद्धा माझ्या गावाचा संदर्भ थोडासा येत असल्यामुळे ज्यावेळेस मी शोध घ्यायचा प्रयत्न केला तर उस्मानाबादचा कलेक्टर होता, त्याच्या आत्मचरित्रामध्ये दत्तोबा भोसलेंचं नाव पहिल्यांदा सापडलं ऑक्टोबर खूप या पुस्तकामध्ये। माझ्या गावाचाही उल्लेख आला आणि कॅम्पचाही उल्लेख आला आणि मग मला पटलं की हे सगळं आहे ते खरं आहे। तोपर्यंत आमच्या गावाला कॅम्प चिंचोली म्हणतात वगैरे असा ऐक्यू गोष्टी ज्या होत्या त्या गोष्टीच्या पलीकडे त्याच्यावरती विश्वास ठेवावा असा पुरावा कुठलाच नव्हता। पण जो शत्रू होता उस्मानाबादचा जिल्हाधिकारी, ज्याच्या गाडीवरती या दत्तोबा भोसलेंनी बॉम्ब फेकला होता, आता कलेक्टरच्या गाडीवर बॉम्ब फेकणाऱ्या क्रांतिकारकाचा बाकीच्या क्रांतिकारकाचा किती गौरव झालेला आहे हे बघितल्यानंतर याचं नावही नसणं किती खटकणार आहे। अशाच गोष्टी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या बाबतीत प्रामुख्यानं आणि मोठ्या प्रमाणात झालेल्याच असणार आहेत आणि झाल्याच। या सगळ्या गोष्टींच्या वरचा हा जो पडदा आहे किंवा हे सुदैवानं अनेक क्रांतिकारकांचं किंवा अशा पद्धतीचं कार्य करणाऱ्या लोकांच्या कार्याबद्दलचे जे पुरावे असतात ते पूर्ण पुसून टाकले जातात। तर हे नष्ट झालं नाही, हे पुरावे आपल्याला उपलब्ध झाले आणि गोमा पवार सर हे सुद्धा तितकेच मोठे विद्वान होते। त्यांनी त्या सगळ्या पुराव्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं सादरीकरण आजच्या पिढी पुढे केलेलं आहे असं मला वाटतं। त्याच्यातला ते विठ्ठलरामजी शिंदे यांचं चरित्र समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी उपयुक्त असणारा अशा प्रकारचा हा ग्रंथ महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या कार्याचे पैलू हा आज या ठिकाणी प्रकाशित होते। त्याच्यामध्ये वेगवेगळे लेख आहेत आणि
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेलं कार्य जे आहे त्या कार्याबद्दल गोमा पवार सर हे स्वतःच्या शब्दात लिहित आहेत. अनेक ठिकाणी विठ्ठल रामजी शिंदे यांची वाक्य जशीच्या तशी दिलेली आहेत. मात्र त्याचबरोबर शिंदे सर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्यावर गोमा पवार सरांनी जे काही विश्लेषण केलेले आहे, जे काही टिपण सादर केलेले आहे ते वाचल्यानंतर मला वाटतं विद्यार्थ्यांना विठ्ठल रामजी शिंदे समजणं अधिक सुलभ होतं. त्या दृष्टीनं खरंच हे पुस्तक प्रत्येकानं वाचावं असं झालेलं आहे. विठ्ठल रामजी शिंदे खऱ्या अर्थानं समजण्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आपण प्रत्येकानं वाचावं आणि मानव धर्म हाच एक अंतिम धर्म असू शकतो आणि त्यासाठी कार्य करणारे हे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जे होते त्यांचा वसा वारसा पुढे नेण्यासाठी गोमा पवार सरांनी जे कष्ट घेतलेले ते कष्ट सार्थकी लागावेत यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी मला बोलावल्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.